कोकणचा हापूस साता समुद्रापार ज्याची चव ओळखली जाते तोच हापूस आज संकटात सापडलाय। कधी अंगाची लाही लाही करणारं ऊन तर कधी तडाखा देणारी गारपीट आणि अवकाळी पाऊस। निसर्गाच्या या लहरीपणामुळे कोकणचा आंबा बागायतदार पुरता कोलमडलेला आहे। कोकणच्या या अस्मानी संकटावरचा हा विशेष रिपोर्ट। कोकणचा राजा रडकुंडीला, बदलत्या हवामानाचा हापूसला फटका। आधी युद्धाची झळ, आता निसर्गाकडून छळ। कोकणच्या लाल मातीतून जगाला गोडवा देणारा हापूस आज स्वतःच कडू घास गिळतोय। वाढत्या पाऱ्यामुळे आंब्याचा मोहर अक्षरशः करपून गेलाय। तर गेल्या 2 दिवसात पडलेल्या अवकाळी पावसानं बागायतदारांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय। वादळ वारा पाऊस हा प्रकार चालू होता, पण गेल्या 2 दिवसामध्ये लांजा, राजापूर, देवरुख, रत्नागिरीचा काही पट्टा याच्यामध्ये अचानक वावटळ आली किंवा वादळ सदृश्य पाऊस आला। काही ठिकाणी गारपीटही झाली आणि त्याच्यामुळे त्या गारपिटीच्या आघातामुळे काही फळावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम दिसून येतो। पश्चात त्याच्यावर काही कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होईल। त्याच्यामुळे आंब्याची जी प्रत आहे ही मार्केटमध्ये टिकणार नाही आणि आंब्याला जो भाव मिळाला पाहिजे, जो काही उरला सुरला राहिलाय, त्या आंब्याला सुद्धा चांगला भाव मिळणार नाही। आंब्याचं कमी उत्पन्न झाल्या कारणाने आम्हाला विक्रीसाठी आंबा मिळत नाही आहे। तर आमचं कुटुंब हे ह्या व्यवसायावर अवलंबून असतं। हवामानातील या टोकाच्या बदलांमुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भावही वाढलाय। त्यामुळे यंदाचा आंबा पीक म्हणजे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारं संकट असल्याचं मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। तर शेतकऱ्यांनी काय विशेष काळजी घ्यावी या सूचनाही तज्ज्ञांनी दिल्या। आंबा या पिकावरती भुरी आणि करपा रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं। तसेच फळमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त प्रमाणात वाढलेला आपल्याला जाणवून येतो। तर याच्यावरती उपाय म्हणून आपल्याला बुरशीनाशकाची जी फवारणी आहे ती फवारणी घेणं गरजेचं आहे। खंत देखील वाटली की आमच्या कोकणाची सातत्यानं कशी उपेक्षा होतीये त्याचं हे उदाहरण आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा फेरविचार करावा। निसर्गानं तर पाठ फिरवलीये, पण आता मायबाप सरकार तरी कोकणाच्या या हापूस बागायतदाराला आधार देणार का, की केवळ आश्वासनांच्या जोरावर कोकणाच्या विकासाच्या गप्पा मारल्या जाणार, हाच खरा प्रश्न आहे। रवींद्र कोकाटे, झी 24 तास, रत्नागिरी।